माझ्या प्रियांनो, सगळे छान आहात ना? मागे एक धबधबा दिसतोय. तो वॉटरफॉल सारखा वाटतोय का? तो किती मोठा आहे? तो देवाने निर्माण केलेली एक अद्भुत सृष्टी आहे. हे माणसांनी तयार केले आहे. इथे येणाऱ्यांना एक धबधब्याची भावना यावी म्हणून हे कृत्रिमरित्या तयार केले आहे. या भागात बसून ध्यान करण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केली आहे. खूप लोक या ठिकाणी येऊन थांबतात आणि प्रार्थना करतात. संध्याकाळी आणि पहाटेपासून ते बसून वचनाचे ध्यान करतात. म्हणूनच हे इतके सुंदरपणे सजवलेले आहे. ठीक आहे, तुम्हीही इथे आलात तर अशा गोष्टी पाहून आनंद घेऊ शकता. परमेश्वराच्या पायाशी बसून ध्यान करू शकता आणि त्याच्या उपस्थितीत आनंद घेऊ शकता. ठीक आहे, आताही प्रभूकडे प्रार्थना करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रार्थना आहे, बरोबर ना? आपण आरोग्यासाठी प्रार्थना करतो, मुक्तीसाठी प्रार्थना करतो, आशीर्वादासाठी प्रार्थना करतो, एखादं काम यशस्वी व्हावं म्हणून प्रार्थना करतो, आपण ज्ञानासाठी प्रार्थना करतो, अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो आणि तो सर्व प्रार्थनांना उत्तर देतो. आज आपण बायबलमध्ये सांगितलेल्या एक अत्यंत महत्त्वाच्या प्रार्थनेबद्दल पाहणार आहोत. स्तोत्र 119 वचन 18 मध्ये एक भक्त म्हणतो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. प्रभू, तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी मला पाहता याव्यात म्हणून माझे डोळे उघड. डोळे उघडे असले तरी वाचता येतं. हे शारीरिक डोळे आहे. शारीरिक डोळ्यांनी आपण वाचू शकतो, पण त्या अद्भुत गोष्टी आपल्याला पाहता येत नाहीत. या वचनात खूप अद्भुत गोष्टी आहेत. त्या आपल्याला पाहायच्या असतील तर आपले आत्मिक डोळे उघडले पाहिजेत, म्हणजेच स्पिरिच्युअल आई. आपल्यातला आत्मिक डोळा उघडला कीच वचनातील खरी खोली आणि अद्भुत गोष्टी आपण पाहू शकतो. हे बायबल इतके अद्भुत का आहे माहितीये का? जग कसं निर्माण झाले, का निर्माण झाले, कोणामुळे निर्माण झाले, हे सगळं या वचनात लिहिलेले आहे. माणूस कशासाठी निर्माण झाला, माणूस कसा निर्माण झाला, त्याचा शेवट काय, हे सगळे या वचनात लिहिलेलं आहे. जग कसे निर्माण झाले, आजच्या खंडांचं आणि देशांचं विभाजन कसं झाले, वेगवेगळ्या भाषा कशा आल्यात, हे सगळं या वचनात आहे. हे किती अद्भुत आहे. एवढंच नाही तर आज जगात काय घडते, युद्ध, दुष्काळ, चोरी, रोगराई, भूकंप, माणसाविरुद्ध माणूस, अन्याय, अत्याचार, माणसाचा स्वभाव सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हेच तर आज जगात घडतंय. पुढे काय घडणार आहे, जगाचा शेवट कसा असेल, मृत्यूनंतर काय होईल, हे कोणालाच माहित नाही. या पुस्तकात आहे मृत्यूनंतर माणूस कुठे जातो, त्याची अवस्था काय असते, सगळं या पुस्तकात आहे. हे अद्भुत पुस्तक ना. हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आध्यात्मिक डोळे उघडले जावे लागतात. म्हणूनच हे वचन वाचताना प्रभू, माझे आध्यात्मिक डोळे उघडून दे, असं प्रार्थना करावी लागते. यातली ही अद्भुत गोष्टी मी पाहू शकू, असं मला दाखव आणि समजव. हे सर्व वेगवेगळ्या माणसांमार्फत परमेश्वराने लिहून घेतले असले तरी लिहायला लावणारा एक आहे, पवित्र आत्मा. परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे हे सर्व लिहून दिल्यामुळेच यात सर्व ठिकाणी परमेश्वराचे शब्द आहेत. माणसांनी बोललेले शब्दही यात लिहिलेले आहेत. राजे बोललेले, संदेष्टांनी सांगितलेले, लोकांनी बोललेले, शत्रूंनी केलेले कट, येशूने सांगितलेले, हे सर्व परमेश्वराचे वचन आहे. म्हणूनच यात काहीही खोटे न सांगता सर्व काही स्पष्टपणे लिहिलं आहे. पण तुमच्याशी परमेश्वराला जे बोलायचं आहे तेच तो बोलेल. मी या बायबल पुस्तकाचे खूप वेळा पुन्हा पुन्हा वाचन केलं आहे. हे पुस्तक वाचून संपवल्यावर सगळे वाचले असं समजू नका. यात वेगळे काय आहे? एखादं पुस्तक वाचून झाले की आपण ते ठेवून देतो. कदाचित आवडले तर पुन्हा एकदा वाचू, एवढंच. पण आयुष्यभर पुन्हा पुन्हा वाचले जाणारे एकमेव पुस्तक म्हणजे हे बायबलचं आहे. आज जगात सर्वाधिक लोक जे पुस्तक वाचतात ते म्हणजे हे बायबलचं आहे. सर्वाधिक भाषांमध्ये छापलं गेलेलं पुस्तक देखील हे बायबलचं आहे. सर्वाधिक विक्री होणारे लोकांनी खरेदी केले जाणारे पुस्तक बायबलच आहे. मग यात काहीतरी खास आहे नाही का?
तुम्ही हे पुस्तक विकत घेऊन वाचताना समजत नसेल तर प्रार्थना करा, प्रभू या अद्भुत गोष्टी मला पाहता याव्यात म्हणून माझ्या आत्म्याच्या डोळ्यांना उघड. मी गेली 50 वर्ष हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचतो आहे आणि आजही वाचण्याआधी मी प्रार्थना करतो, प्रभू तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. त्यातल्या अद्भुत गोष्टी मला पाहता याव्यात आणि त्याचा खरा अर्थ मला सांग. प्रार्थना करून प्रभूच्या उपस्थितीत वाचले तर पवित्र आत्मा सुंदर रीतीने तुम्हाला सांगेल. तुमच्याकडे हे बायबल आहे का? जगात सर्वाधिक लोकांनी आवडून विकत घेतलेले आणि वाचलेले हे पुस्तक तुमच्या घरी नसेल तर कसं चालेल? एक अध्याय घ्या आणि बघा. थोडे थोडे वाचा, एकदम खूप वाचण्याची गरज नाही. दररोज एक अध्याय वाचा. प्रभू या माध्यमातून तुमच्याशी अनेक गोष्टी बोलतील. मग प्रभू तुझ्या वचनात असलेल्या अद्भुत गोष्टी मलाही पाहायला आणि समजायला मिळाव्या. मग तुम्ही वाचताना तुम्हाला देवाचं ज्ञान मिळेल. प्रभूच्या वचनात आनंद मानून दिवसरात्र ध्यान करणारा माणूस धन्य आहे, तो जे काही करतो ते यशस्वी होईल, असं पहिल्या स्तोत्रात प्रभूने सांगितलं आहे. म्हणून हे वाचून ध्यान करून समजून घेतल्यावर तुम्ही जे काही करता ते यशस्वी होईल. तुमचा व्यवसाय यशस्वी होईल, लग्नाचं काम यशस्वी होईल, घर बांधण्याचं काम यशस्वी होईल, तुमच्या मुलांचे काम यशस्वी होईल, सेवाकार्य यशस्वी होईल. कोणतंही काम यशस्वी व्हावे असं वाटत असेल तर या वचनात आनंद मानून त्यावर मनन करा. पवित्र आत्म्याच्या मदतीने मनन केले तर लगेचच त्याचे फळ तुम्हाला दिसेल. आता म्हणा, प्रभू तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी माझ्या आत्म्याच्या डोळ्यांना उघड. रात्री दिवस तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी मला कृपा दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने, आमेन, आमेन.